दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रोहा तालुक्यात सानेगाव जिट्टी येथील स्थानिक कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडो एजन्सी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांकडून कमी मजुरीत काम करून घेतले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेर कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आंदोलकांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जीव गेला तरी चालेल, पण आता मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सानेगावचे 15-16 कामगार आम्ही आहोत आणि या कामगारांच्यावर कंपनीने अन्याय केला आहे. आम्ही 10-12 वर्ष या कंपनीमध्ये काम करत आहोत. सर्वप्रथम पहिल्यापासून पाणी मारण्याचं काम, अशा अनेक कामं आम्ही या कंपनीची केली आणि आम्हाला स्टार्टिंगला 3,500 रुपये पगार देत होते हे लोक. 30 दिवसाचा आम्हाला पगार 3,500 रुपये द्यायचे. कंपनी डेव्हलप झाली नव्हती, तिथपासून आम्ही काम करत होतो. कंपनी डेव्हलप झाली, हळूहळू कंपनी डेव्हलप झाली आणि नंतर मग आम्ही आमच्या काही पगाराच्या गोष्टी संदर्भात कंपनी मॅनेजमेंटजवळ चर्चा केली. ते फक्त साध्या कागदावर लिहून ठेवायचे की तुम्हाला आम्ही सब तुम्हाला करेंगे, वो पेमेंट में तुमको बराबर देंगे, PF कटिंग करेंगे. पण त्यांनी काय अशा कुठल्या गोष्टी काही केल्या नाही. 10-12 वर्ष आम्ही सर्व कामगार या कंपनीत काम करत आहोत आणि त्यांनी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये डायरेक्ट घरी बसवले. महामारीचा काळ होता आणि त्या टायमात त्यांनी आम्हाला घरी बसवले आणि सांगतो मंगेश कामते सांगतो तुम्ही कामावर येऊ नका, तुम्हाला पेमेंट तुमचा दिला जाईल. आणि नंतर मग त्यांनी आम्हाला त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये घरी राहिलो आम्ही आणि त्याच्यात आरोप ठेवले आमच्यावर की हे लोक ॲब्सेंटी करायचे आणि त्याच्या पिरियडमध्ये आम्हाला त्यांनी घरी बसवले. आम्ही 5-6 वर्ष आम्ही घरी बसलो आहोत. उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि अशा पद्धतीत आम्ही जीवन जगत असताना हा मंगेश कामते खोटे नाटे आमच्यावर आरोप करतो आणि आम्हाला छळण्याचा प्रकार करतो. आमचा एक कामगार सुमित वाघमारे हा एक आमचा कामगार होता. या जाचाला कंटाळून शारीरिक त्याला मानसिक त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आता उरलो आम्ही 14 कामगार आहोत. त्यातला आमचा एक वसंत मोहिते तो हा माणूस बघा कालपासून घायपेल झालेला आहे, तळमळतो तो बघा, त्याची प्रकृती खालावलेली आहे. तरी कंपनी प्रशासनाचा काही लक्ष नाही. अशा पद्धतीत कामगार जीवन जगत आहेत आणि कालपासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत. पण कंपनीचा एकही अधिकारी आमच्याकडे येऊन बोलले तुम्हाला काय पाहिजे, आमच्या कंपनीकडे काय मागण्या आहेत की आम्ही एवढे तुमच्याकडे वर्ष नोकरी केली, आता आम्हाला तुम्ही घरी बसवलेत, पण आम्हाला काय आम्ही काय मागतोय. आमचा उर्वरित जो कामगारांना घरी बसल्यापासून आमचा पगार द्यायचा त्यांनी आणि आम्हाला कायमस्वरूपी कामावर घ्यायचे, ह्याच आमच्या मागण्या आहेत. पण कंपनी अजिबात आमची दखल घेत नाही. पोलीस प्रोटेक्शन मागवते ह्यांच्यासाठी, पोलीस प्रोटेक्शन मागवते ह्यांच्यासाठी, जेवायला खावायला घालतो ह्यांच्यासाठी मागवतो, आमच्यासाठी नाही मागवते. आम्ही काय भांडणं करायला बसलो, ह्यांना भीती कसली आहे, आम्ही ह्यांना काय मारण्यात घालायला बसलो का, ह्यांना भीती कसली आहे. प्रोटेक्शन मागवतात आणि अधिकारी येतात ते आम्हालाच विचारतात हे कसं काय आणि कसं. तुम्ही त्यांना विचारा ना, DSP साहेब येतात ते असं कसं काय तुम्ही बसला तर कसं काय तुम्ही गेलं. अहो आता आमच्याकडे काय पाहिजेच उरला नाही, म्हणजे आम्हाला उपोषण बसायची आमच्याकडे वेळ आली ना. आणि तुम्ही बोलता कशाला बसलात तुम्ही काय. त्याला काल DSP साहेबांना बोललो की तुम्ही त्यांना विचारा या कामगार तुम्ही कामावर का घेत नाही, काय चुकी झाली असेल त्याला माफ करा, कामावर घ्या. हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, ते विचारत नाही, ते आम्हालाच विचारतात तुम्ही कसं हे कराल, मग ते कसं होणार, ही काय पद्धत झाली काय. आणि हा मंगेश कामते इतका हरामी माणूस आहे, आमचा रक्त पिणारा माणूस आहे हा. आणि वेळ आली तर आम्ही ह्या आंदोलनाला रौद्ररूप धारण केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या आंदोलन आमचा आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवस आमची माणसं उपाशी आहेत. तो वसंत मोहिते बघा कसा येलू पेलू पडलेला माणूस आहे, त्याला पुढे घ्या उद्या समोर येलू पडलेला माणूस आहे. यांनी आम्हाला जाम त्रास दिलेला आहे. आता आम्ही आमच्या समाजाच्या मार्फत रायगड जिल्हा RPIच्या माध्यमातून आमच्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हा आंदोलन पुकारलेला आहे. आणि काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे काही लोकांनी आम्हाला व्हिजिट दिली नाही. पण उद्यापासून आमचा सर्व समाज इथं उतरणार आहे आणि रौद्र रूप या उपोषणाला मिळणार आहे. तर यांनी त्याची तशी नोंद घ्यायला पाहिजे आणि जर नोंद घेतली नाही तर आमच्या समाज बांधवांना आम्ही
भावनिक साथ घातलेलीच आहे. ती काल बाबासाहेबांची जयंती असल्यामुळं लोकांची भरपूर धावपळ होती. ते उद्यापासून सगळे लोक या आंदोलनाला उतरणार आहेत, आमच्या आंदोलनाला साथ देणार आहेत आणि उतरणार आहेत. बौद्ध समाजाचे सगळे लोक उतरणार आहेत. इतर धार्मिक संघटना आहेत त्यांना पण आम्ही आमंत्रण केलं, ते सगळे लोक उतरणार आहेत आणि ह्याला घाम फाउंडेशन राहणार नाही. आणि वेळ आली पडली ह्याने जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही ह्याचा सगळा व्यवसाय इथला बंद करायचा राहणार नाही. मग त्यांनी किती पोलीस फोर्स लावू दे, एक तर आम्ही जगू तरी नाही मरू तरी. कंपनीला जागा चालते आणि कामगार चालत नाही. कंपनीला जागा चालते आणि कामगार चालत नाही. आज आम्ही 4-5 वर्ष घरी आहोत. आमच्या जागा जमिनी विकल्यामुळे मंगेश कामत्यासारखे हरामखोर लोक पासपोर्ट भरतात आणि आज आम्ही उपाशी राहतोय. आज आमची बायका बरोबर उपाशी राहतात. आम्हाला इथे उपाशी बसण्याची वेळ येते. काय कामगारांनी काय चोरी केली आहे काय? या जिल्ह्याची यंत्र, प्रशासकीय यंत्र आहेत, त्यांनी सुद्धा ह्याला जाब विचारायला पाहिजे. जिल्ह्याची प्रशासकीय यंत्र आहेत, रोहा पोलीस स्टेशनचे काय ऑफिसर अधिकारी आहेत, जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, ह्या लोकांनी ह्याला जाब विचारला पाहिजे. कामगार उपाशी बसतात, कामगार सगळ्या शो शायनिंग करतात, का करतात? त्यांनी काय तुमची चोरी केलेली आहे काय? हे त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. आणि हे त्यांना प्रश्न विचारता आमच्या कामगारांना प्रश्न विचारतात आणि त्यांना संरक्षण करतात. आम्ही काय त्यांना मारायला आलोत काय? तर ते मारणार आहेत काय? त्यांच्याकडे बलाढ्य पैसा आहे, आमच्याकडे पैसा आहे म्हणून आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय ना. या रायगडच्या जिल्ह्याच्या प्रशासनाने पण त्याचा विचार करायला पाहिजे गांभीर्याने. हे ह्या कंपनीला काय झालं का कंपनीला तुम्ही प्रोटेक्शन देणार, पोलिसांची 4 मागवणार, उपयोग काय, कशासाठी? आम्ही काय इथं मारझोड करायला बसलोय काय? आज आमची परिस्थिती इतकी भयानक आहे. आज कालपासून आम्ही इथे आमचे कामगार उपाशी आहेत. त्याच्या विचारपूसीसाठी कुठली जिल्ह्याची यंत्रणा आली नाही, गव्हर्नमेंटची यंत्रणा कोण आली नाही. आणि उठसूट गाड्या येतात त्या मंगेशच्या ऑफिसमध्ये जातात. कशाला त्याला संरक्षण झालं काय? तो बारका बाबू आहे तो, त्यांनी आमचा 15-16 लाखांचा वाटोळा केलाय भाडव्यांनी आणि तुम्ही त्याला संरक्षण देताय. हा, इथं ह्या गरीब कामगार उपोषणाला बसलेत, उपाशी आहेत, 5 वर्ष कामाला आहेत. त्यांचा विचार तुम्ही करायचा का तुम्ही त्याला जाऊन थोपटता इथं? का त्याच्याकडे जाऊन काय निर्णय घेतो काय तो? काहीच निर्णय घेऊ शकत नाही. कामगारांच्या जीवाचा प्रश्न आहे. आज आम्ही 2 दिवस झाले 14 तारखेपासून बसले आहोत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही अशीच बसू. आम्ही अंगावर पेट्रोल राखेल होतं, इथं आत्महत्या सुद्धा करू. इथं ह्याच्या गाड्या आहेत चालू आहेत. आम्हाला काय सगळे पोलीस प्रत्येक धरून ठेवणार आहेत? आम्ही याच्या गाड्यांना झोपू आणि आत्महत्या करू आम्हाला न्याय मिळाला तर? लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.